आता जायचंय आपल्याला ओंकारेश्वराकडे. ओंकारेश्वर तिथूनच जवळच आहे. परम पावनी पश्चिम वाहिनी नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी. आणि त्या नर्मदा नर्मदेच्या परिक्रमाला गेले का कोणी आपल्या इथून? नर्मदेच्या परिक्रमेला एक वा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, भाग्यवान आहेत. महिला मंडळी तुमच्यापैकी परिक्रमा वा त्यांच्यासाठी या ताई गेलेल्या आहेत. धन्यवाद. परिक्रमेविषयी प्रदक्षिणेविषयी एक प्रमाण सांगतो ऐका. नामा म्हणे प्रदक्षिणा आणि त्याच्या पुण्या एवढं प्रदक्षिणेचं महत्व आहे. जिथं आपण मंदिराला प्रदक्षिणा करतो, देवाला प्रदक्षिणा करतो, स्वतःला देखील प्रदक्षिणा करतो. पंढरपूरला गेल्यावर दर्शन नाही झालं हरकत नाही, आपण काय म्हणतो प्रदक्षिणा तरी करू कमीत कमी. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आहे तशी नर्मदेची देखील प्रदक्षिणा आहे माय. त्या दिवशी मी एक नर्मदा परिक्रमेच्या मार्गामधला एक साधू सांगितला. त्याचं नाव सीताराम बाबा किंवा सियाराम बाबा. त्या दिवशी सांगितला तो. आज दुसरा एक साधू सांगतो ऐका. त्याची अजून एक साधू आहे, त्यांचं नाव दादा गुरु. व्हिडिओ पाहिले? तो माणूस काहीच खात नाही. त्यांचं वैशिष्ट्य दादा गुरुचे जे व्हिडिओ पाहतो मी फेसबुकला युट्यूबला, जेवत नाहीत, फक्त नर्मदेचं पाणी घेतात. या महाराज फक्त नर्मदेचं पाणी पिऊन जिवंत आहे तो माणूस. डॉक्टर परेशान आहेत, हे माणूस जिवंत कसं काय? कसं काय जिवंत आहे? काही नाही, बीपी नाही, शुगर नाही, कमजोरी नाही, काही नाही, पळत राहतात दादा गुरु, पळत राहतात पळत. आपलं तर 3 टाइम खाऊन दुखायले. मी काय म्हणतो, फक्त प्रसन्न चित्त राहा, तुमच्या अर्ध्या बिमाऱ्या पळतात. फक्त मूड फ्रेश ठेवा, बस. प्रसन्न राहायचं माणसानं, आनंदी राहायचं. किती दुःखाचा प्रसंग येऊ द्या, माणसानं हसतमुख राहायचं. तुम्ही दुःखी राहिल्यावर संकट पळून जाणार आहे, अडचण कमी होणार आहे? नाही. प्रसन्न राहायचं. आणि प्रसन्न राहिल्यावर अर्ध्या बिमाऱ्या पळतात, अर्ध्या. तुम्हा आम्हाला 3 टाइम खाऊन सगळ्या बिमाऱ्या आहेत. आणि बिमाऱ्या कशा राहतात? महिला मंडळीच्या तर वेगळ्याच बिमाऱ्या राहतात. मला कसकानूच फायदे. एका दिवशी वसमतला आपल्या डॉक्टर साहेबाच्या बसलो होतो आणि सगळेच आपले परिचयाचे, उगं नाव कशाला सांगू. तिथे एक म्हातारी आली, बापा कसकानूच फायले डॉक्टरला. आता मी बी डॉक्टरची मजा घेतली, म्हणलं या कसकानू बिमारीवर इंजेक्शन कोणतं हे सांगा. कसकानूच फायले. पुरुष मंडळीचे तसंच, महिला मंडळीचं. बरं, हे आपल्या वसमत तालुक्यात हिंगोली जिल्ह्यात बरी आहे बिमारी गुरुजी. आणि तिकडं लातूर भागाकडे पलीकडे गेलं ना, तिकडे एक बिमारी आहे माय, सांगतो ऐका. फिरलाले. तिकडची भाषा आपण म्हणतो ना फिरायले, तिकडं म्हणतात फिरलाले. कसं फिरायले? गरगर फिरलाले. नुसतं गरगर फिरलाले. बरोबर की नाही सग? मी कार्यक्रमाला फिरतो गुरुजी तिकडे, जिकडच्या भागात गेलं तिकडची काहीतरी एक गोष्ट शिकून येतो. ते कामी येते ना, तिकडचं भांडवल इकडचं, इकडचं तिकडं. आता तुमच्या गावातलं काय शिकलंय हे तुम्हाला मी इथं सांगणार नाही, मी तुमच्या दुसऱ्या गावात गेल्यावर ते सांगतो, इथलं कवठ्यातलं. आता हे तिकडचं सांगायला गरगर फिरलाले. हा. आणि नांदेड भागात तर मग वेगळंच आहे श्यामनाजी. नांदेड भागात गेलं ना, तीच बिमारी तीच, आता नाव तिचं वेगळं. पेशंट काय म्हणते डॉक्टरला, हा फेकून दिल्यावानी व्हायले. अरे फेकून द्यायला तुका फुटबॉल आहे, फेकून दिल्या. लई येड्यासारखे लोक बोलतात. चला, सुंदर पवित्र पश्चिम वाहिनी पश्चिमेला वाहते ती नर्मदा. त्या नर्मदेच्या काठावर विंध्य पर्वतावर, तिथं विंध्य पर्वत, त्या विंध्य पर्वतावर एकदा नारदजी आले. नारदजी विंध्य पर्वतानं त्याचं मनोभावे स्वागत केलं. कोणाचं? नारदजीचं. दंडवत प्रणाम केला, नारदाचा आदर सत्कार केला. आणि विंध्य पर्वतानं हात जोडून विचारलं, महाराज तुम्ही इथं आलात, धन्यवाद तुमचे. आल्याच्या नंतर तुम्ही सांगा मला, इथं माझ्यामध्ये काही कमतरता दिसायली का? माणसानं विचारलं पाहिजे. स्वतःमध्ये काही दुर्गुण असेल, अवगुण असेल, पण कोणाला विचारायचा? साधू संताला विचारायचा. साधू संताला विचारायचा, माझ्यामध्ये काही काही कमजोरी असेल, कमकोतपणा असेल किंवा दुर्गुण असेल तो मला सांगा.
मी दूर करू इच्छितो. नारदानं सांगितलं, हे विंध्य पर्वता, तुझ्याकडं सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी, पण एका गोष्टीमध्ये मात्र तू कमी आहेस. त्यांना हात जोडले विंध्य पर्वतानं. महाराज, कोणत्या गोष्टीमध्ये मी कमी आहे सांगा? तुझ्यापेक्षा एक पर्वत उंच आहे. जो मेरू नावाचा पर्वत आहे, तो मेरू पर्वत तुझ्यापेक्षा उंच आहे. माणसाला असं म्हणलं की बरोबर आहे. तुमच्यापेक्षा दुसरा कोणीतरी श्रीमंत आहे, तुमच्यापेक्षा जास्त कोणीतरी विद्वान आहे, असं म्हटलं की आतून जळफळाट होतो माणसाचा. त्याला ईर्ष्या म्हणतात. ईर्ष्या फार मोठा अवगुण आहे. त्यानं काय केलं त्या विंध्य पर्वतानं? माणसाचा असंच आहे. आणि माणूस याच्यामुळेच, माणसाची माती कशामुळे व्हायली? दुसऱ्याचा मोठेपणा झालेला आपल्याला बघवच न झाला ना. दुसऱ्याचा मोठेपणा सहनच व्हायला तयार नाही आपल्याला. लगेच आपलं पोट चोळ उठतं. हा, त्या विंध्य पर्वत नाराज झाला आणि त्या विंध्य पर्वतानं महादेवाची तपश्चर्या करायचं ठरवलं. तपाला बसला तो. नर्मदेच्या काठावर त्यानं एका शिवलिंगाची स्थापना केली. मी जे उपलिंग सांगितलं आणि मुख्य लिंग सांगितलं, ते उपलिंग म्हणजे असेच ते स्थापन केलेले, आणि जिथं भगवान शंकर स्वतः प्रगट झाले ते मुख्य लिंग. ऐका, त्यानं एक शिवलिंग स्थापन केलं नर्मदेच्या काठावर आणि भगवान शंकराची, कोणाची? भगवान शंकराची उपासना चालू केली. चला टाळी वाजवा. ये चलती हवाएं महकती हवाएं, एका ताला नमः पार्वती शिव हर 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 महादेव. ये चलती हवाएं महकती दिशाएं, ये सांसों की हलचल कहती है पल पल पल. नमो सृष्टि रूपम नमो विष्णु रूपम नमो जड़ रूपम नमो वृक्ष रूपम नमो 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 हरि नमो हरि नमो 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 नमो. विंध्य पर्वताची. मला वाटलं विसरलीच काय की टाळ्या वाजवायचं. श्रोते रसिक असले पाहिजे. श्रोता एक नमुन्याचा नाही. माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन सांगितलं श्रोते कसे असतात. गाते श्रोते पाहते चतुर विनोदी दुश्चिते. काही गाणं ऐकायला चाललेले असतात, काही गाते श्रोते, काही कथा ऐकण्यासाठी आलेले असतात, काही चतुर असतात. गाते श्रोते पाहते, काही नुसते पाहायला चाललेले असतात.
श्यामनाजी कसे खुर्ची टाकून बसले, लाइटिंग कशी लावली, गाते श्रोते पाहते, चतुर विनोदी, काही विनोदाचे शौकीन असतात, काही दुश्चिते असतात. दुश्चिते म्हणजे वाईट चिंतनारे. महाराज कुठं चुकते आणि त्याला कसं बाहेर गेल्यावर धराव. तुम्ही त्या ठिकाणी इको द्यायला पाहिजे होता, तिथं दिला नाही. तुम्ही इथं लाईट लावायला पाहिजे होता, अंधार पडलाय. तुमच्या चुका काढायसाठीच काही लोक आलेले असतात, त्याला दुश्चिते म्हटले. असे श्रोते. चला, भगवान आशुतोष महादेव विंध्य पर्वतासमोर प्रगट झाले आणि विंध्य पर्वताला दर्शन दिलं. योग्यांनाही दुर्लभ असणार, योग्यांनाही. कोणालाही दर्शन मिळतं का हो? कोणालाही दर्शन मिळत नाही. योग्यांना देखील दुर्लभ असणारं भगवान भोलेनाथाचं ते रूप पाहिलं आणि विंध्य पर्वत काय म्हणतोय? योगी या दुर्लभ देखील सजणी. टाळी टाळी टाळी. योगी या दुर्लभ तोम्या देखील सजणी. योगी या दुर्लभ पाहता पाहता मना न पुरे झाले. पाहता पाहता मना न पुरे झाले. देखिला देखिला मायम्या देवांचा देव. टाळी टाळी. देखिला देखिला मायम्या देवांचा देव. देखिला संदेह माने तुझे पाना. फिटला संदेह माने तुझे पाना. देखिला तो देवांचाही देव असलेला महादेव पाहिला विंध्य पर्वतानं आणि साष्टांग दंडवत केला महादेवाला. आणि विनंती केली, गुरुजी आता तुम्ही इथंच राहा. भोळा देव आहे म्हणतो. हो, म्हणून म्हणतो महादेवासारखा दुसरा देव नाही, महादेवासारखा दुसरा गुरु कोणीच नाही. महादेवाविषयी तुलसीदास म्हणतात, वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम यमाश्रुतो ही वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदते. हे चंद्राची का पूजा होते हो? जगामध्ये चंद्राची पूजा का होते? फार दुष्ट आहे चंद्र. चंद्र का खूप चांगला आहे का? राक्षसांची साथ दिली त्यानं युद्धामध्ये, खूप मोठी कथा आहे. पण देवाची साथ दिली नव्हती. एवढा दुष्ट चंद्र, त्याची पूजा का होते? सरळ तरी एका तो वाकडा चंद्र, वक्रोपी म्हटलं त्याला, वाकडा आहे चंद्र. वाकड्याची कुठं पूजा होते का? पण का होते चंद्राची पूजा? महादेवानं त्याला डोक्यावर घेतले फक्त म्हणून त्याची पूजा होते. बरोबर माय? असे भले भले वाकडे महादेवानं सरळ केलेत. म्हणून म्हणतो महादेवासारखा दुसरा गुरु सुद्धा नाही कोणी. चला, अशी कोणत्या ज्योतिर्लिंगाची कथा सांगितली माय? शाबाश, टाळ्या वाजवा या दिदेसाठी. आता केदारनाथ. आहा, केदारनाथ.